नमस्कार ट्रेडर्स. निफ्टीचा व्यू 30 सप्टेंबरसाठी. पहिल्यांदा आपण निफ्टी जर बघितला तर 26,150 हा आता इमिजिएट सपोर्ट निफ्टीला दिसतोय. तो जर ब्रेकडाऊन दिला किंवा त्याच्या खाली गॅपडाऊन ओपन झाली निफ्टी तर डायरेक्ट 26,100 ते 26,035 या ठिकाणी कुठेतरी स्थिरस्थावर होण्याची शक्यता आहे. आता गॅपडाऊन किती होतोय याच्यावर अवलंबून आहे. आपल्याला माहिती नाही गॅपडाऊन होईल की गॅपअप होईल, पण साधारण 26,150च्या खाली जर गॅपडाऊन झाला आणि पुन्हा जरी 26,150च्या आसपास आला तर तिथं एक पुढचा ट्रेड मी घेईन आणि तिथनं 26,100पर्यंत तर कमीत कमी मी 26,100 म्हणजे खूप कमी होतं आहे ॲक्च्युली, पण 26,050 एक 100 पॉईंटचं ते टार्गेट मी ठेवेन. 26,050पर्यंतचं ते टार्गेट मी ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि तिथं 26,050ला प्रॉफिट एकदा बुक करण्याचा प्रयत्न करेन जर मला तिथून बुलिश कॅन्डल दिसली तर. आता बाईंग साईडला जर बघितलं तर बाईंग साईडला जोपर्यंत 26,250 ही लेवल क्रॉस होऊन मार्केटवर सस्टेन होत नाही तोपर्यंत मी पुन्हा बाय मार्केटमध्ये करणार नाही. कदाचित उद्या गॅपअप ओपन झालं 26,250च्या आसपास आणि तिथून मार्केट थोडं खाली आलं म्हणजे रिव्हर्सल कॅन्डल वगैरे दाखवलं तर परवाचा जो हाय होता 26,277-78 म्हणजे 26,280चा स्टॉप लॉस टाकेन आणि 26,250ला एकदा पूट घेईन ज्याचं टार्गेट माझं पुन्हा 26,150पर्यंत असू शकतं. त्यामुळं उद्या तेजीकडं जर या आठवड्यात जायचं असेल तर 26,250च्या वर मार्केट सस्टेन होणं गरजेचं आहे. त्याशिवाय मी तेजीमध्ये मार्केटमध्ये जाणार नाही. बँक निफ्टीमध्ये 54,375 ते 54,470 म्हणजे या लेवलच्या मध्ये कुठं जर ओपन झालं मार्केट किंवा इथून वर गेलं मार्केट कदाचित तर या ठिकाणी मी सेलिंग करण्याचा प्रयत्न करेन. 54,375च्या आसपास आलं तर एकदा मी सेल करणार. त्याला स्टॉप लॉस माझा 54,470चा असणार आणि 1-2चं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करणार. खाली जो सपोर्ट आहे तो 53,739 आहे आणि त्याच्या खालचा जो सपोर्ट आहे तो साधारण 53,080पर्यंतचा आहे. म्हणजे 53,739 53,600 धरा बी प्रिसाईज. 53,600 तुटला तर 53,500पर्यंत येऊ शकतो. 53,500ला ही म्हणजे सायकॉलॉजिकल लेवल आहे बँक निफ्टीसाठी. त्यामुळे 53,500ला एकदा प्रॉफिट बुक करणार आणि 53,500सुद्धा ब्रेकडाऊन दिला तर मग 53,100पर्यंतचं मार्केट खाली येऊ शकतं. त्या बँक निफ्टीमध्ये विशेष लेवल फार महत्त्वाच्या इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे 54,375 आणि 54,470 जोपर्यंत 54,470 हाय क्रॉस होऊन वर जाते तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये तेजी मी करणारच नाही. पण तरीसुद्धा एकदा 54,639ला जर समजा त्या ठिकाणी बुलिश कॅन्डल झाली तर त्या कॅन्डलचा लोचा स्टॉप लॉस टाकून मी एकदा बाय करण्याचा प्रयत्न करेन. आपण जर फिन निफ्टी बघितला तर फिन निफ्टीमध्ये 25,043 ते 25,120 म्हणजे 25,120 हा माझा स्टॉप लॉस असेल वरच्या लेवल. जर इथं याच्यामध्ये कुठं गॅपअप ओपन झाला 25,120च्या जवळपास जितका ओपन होईल तितका मी 25,120चा स्टॉप लॉस टाकून एक फूटचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करेन ज्याचं टार्गेट माझं पुन्हा एकदा 25,000पर्यंत असू शकतं किंवा कदाचित 24,820पर्यंत सुद्धा असू शकतं. तेव्हा 25,120 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. जोपर्यंत ती क्रॉस होत नाही तोपर्यंत मी फिन निफ्टीमध्ये तेजीत जाणार नाही. आणि 24,800 या ठिकाणी जर मार्केट आलं 24,814 बी प्रिसाईज अगदी म्हणायचं तर 24,814 जिथं जर एक बुलिश कॅन्डल मला मिळाली 5 मिनिटाची तर त्याच्या लोचा स्टॉप लॉस मी टाकेन आणि एकदा तरी बाय करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि स्ट्रॉंग सपोर्ट जो फिन निफ्टीचा आहे तो 24,700ला आहे. 24,700च्या पर्यंत जरी आलं मार्केट खाली तर तिथनं एखादी बुलिश कॅन्डल मिळाली तरीसुद्धा मी बाय करण्याचा प्रयत्न करेन. पुट साईडला मात्र मी गॅपअप ओपन झालं आणि तिथून जर मार्केट रिव्हर्सल कॅन्डल दिली तरच मी पुट साईडला जाईन. कारण गॅपडाऊनच ओपन झालं तर मग पुन्हा पुट कुठं घेणार. ते 24,814 किंवा 24,700 कुठंतरी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करेल. हा 24,700च्या खाली पण जायला लागलं आणि जर तिथं सस्टेन झालं मार्केट तर मग पुन्हा आपले टार्गेट 24,500पर्यंत असू शकतात. त्यामुळं उद्या बाईंग साईडला जाताना खूप विचार करून जावं लागेल. आणि पुट साईडला जाताना सुद्धा प्रॉब्लेम असा आहे की जर गॅपडाऊन खूपच झालं खाली मार्केट गॅपडाऊन खूपच झालं तर तिथून खाली पुन्हा पुटमध्ये जाण्याचा अर्थ नाही. एक अर्धा तास वेट करायचं, प्राईस ॲक्शन बघायची आणि मग निर्णय घ्यायचा. हेच माझं उद्यासाठीचं ट्रेडिंगचं प्लॅनिंग असेल. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. मी हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ बघून जर एखादा ट्रेड घेतला आणि त्यामध्ये आपलं फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. आपण आपली सतत विवेकबुद्धी वापरावी, आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क साधावा आणि मगच ट्रेड घ्यावा. तुमच्या कुठल्याही प्रॉफिट लॉसला मी जबाबदार असणार नाही. धन्यवाद.